मोठं काम कुठलं केलं असं आपल्याला वाटतं महाराष्ट्रासाठी? मोठ्या काम आपल्याला अनेक सांगता येतील. खरं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे सरकार चालवत होतो, पण आम्ही वॉर झोनमध्ये होतो. गेली 2.5 वर्ष आमचं सरकार वॉर झोनमध्ये काम करत होतं. कारण लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक असा एक मोठा वॉर झोन होता. आता त्या वॉर झोनमधनं तुलनेनं पीस झोनमध्ये आम्ही आलो आहोत. वॉर झोनमध्ये आपण जेव्हा काम करतो त्यावेळेस तुमचे जे गोल्स असतात ते शॉर्ट गोल्स असतात, ते अगदी जवळच्या टप्प्यातले गोल असतात. जेव्हा तुम्ही शांततेचा काळ असतो तुलनेनं, त्यावेळी तुम्हाला लॉंग टर्म्सचे गोल ठेवावे लागतात. तर आता तशा प्रकारचं लॉंग व्हिजन ठेवून आता हे काम मी सुरू केलेलं आहे. आणि याच्यामध्ये 100 दिवसाचा जो अजेंडा तयार केला आहे तो मला असं वाटतं की जरी 100 दिवसाचा असला तरी पुढची दिशा ठरवणार आहे. कारण प्रत्येक विभागाला 100 दिवसाचे टार्गेट ठरवून दिलेले आहेत. ते त्यांनीच मांडले. आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा 100 दिवसाचा प्लॅन काय आहे. आणि जरी 100 दिवस आमचे आता कंप्लीट होत असले तरी आम्ही 15 एप्रिलपर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे. 15 एप्रिलपर्यंत त्यांनी ते जे 100 दिवसाचा त्यांचा प्लॅन आहे तो प्लॅन त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. आणि त्यानंतर त्यांना पब्लिश करायचं आहे की त्यांनी काय काय सांगितलं होतं आणि त्यापैकी काय काय अचीव केलं. हे झालं विभाग स्तरावर. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तहसील स्तरापर्यंत एकूण 10,000 ऑफिसेस आहेत, सुमारे 10,000. या 10,000 ऑफिसेस करता एक आम्ही 7 कलमी कार्यक्रम दिलाय 100 दिवसांमध्ये, ज्यातल्या काही गोष्टी नुसत्या इम्प्रूव्हमेंटच्या आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचा रेकॉर्ड नीट केला पाहिजे, रेकॉर्डचं जे जुनी कागद आहेत ती सगळी नष्ट केली पाहिजेत, नीट रेकॉर्ड किपिंग केलं पाहिजे, तिथे शौचालयांची व्यवस्था आहे की नाही ते पाहिलं पाहिजे. याच्यासोबत 2 महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याकरता आम्ही ठेवलेल्या आहेत. पेंडिंग कामं पूर्ण करणे, म्हणजे जी काही पेंडिंग आहेत ती झिरोवर आणणे, आणि लोकांशी भेट घेण्याकरता प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या ऑफिसमध्ये बोर्ड लावून की यावेळी मी उपलब्ध आहे आणि त्यावेळी त्यांनी उपलब्ध राहणे. अशा अनेक गोष्टी, 7-8 गोष्टी आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. आणि आता हे सगळं होत आहे की नाही हे पाहण्याकरता आम्ही पहिले एक मिड टर्म रिव्ह्यू घेतला. मिड टर्म रिव्ह्यूमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचा आम्ही सत्कार केला. पण आमच्या असं लक्षात आलं की इतक्या मोठ्या स्केलवर हे सगळं बघणं आपल्याकरता कठीण आहे. आणि म्हणून क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांना आम्ही नेमलेलं आहे. आणि या सगळ्या 10,000 ऑफिसेसमध्ये ते त्या ठिकाणी त्यांच्या टीम्स पाठवून त्याचं रेटिंग करणार आहे. अच्छा. आणि मी असं सांगितलेलं आहे की 1 नंबर 2 नंबर तर ठीक आहे, पण 50% खाली जे लोक जातील त्यांनी एक प्रकारे नापास शब्द योग्य नाही पण ते पास झाले नाहीत असं मानण्यात येईल. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आपण कुठल्याही ऑफिसमध्ये जा, 100 दिवसाचा कार्यक्रम हा डोक्यावर घेतलाय त्यांनी. सगळे लोक त्या 100 दिवसाच्या पाठीमागे लागले आहेत.